की बात करेगा वही देश में राज करेगा। हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। वीर संभाजी महाराज की जय। राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय श्रीराम। हिंदू एकजुटीचा जय हो। मानवाधिकार दिवस साजरा होताना दिसतो. त्याचबरोबर आपले हिंदू जोपर्यंत जागे होत नाही, हिंदू एकत्र येत नाही, तोपर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी घडत राहतील असे मला वाटते. आज मंचरमध्ये आपण बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत असताना मंचरमध्ये आपण आज न्याय मोर्चा आयोजित केलेला आहे. सगळे हिंदू आज एकत्र झालेले आहेत. आज मला असे कुठेतरी वाटते की एक है तो सेफ है हा जो नारा आहे तो हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला दिसतोय. हिंदू जर एकत्र आले तरच इथून पुढे स्वतःचं रक्षण करू शकतील आणि हिंदू धर्माचं रक्षण झालं तरच आपलं कुटुंब रक्षिलं जाईल असं कुठेतरी वाटतंय. त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदूंच्या मागे आज पण आण्याची गरज आहे. त्यासाठी मी आवाहन करेन की सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशी हिंदूंसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून आज आपण उभं राहिलं पाहिजे. भारतीय हिंदूंना कुठेही आसरा मिळणार नाही. आज बांगलादेशातील हिंदूंवर जर वेळ आली तर भारत सक्षमपणे उभा राहील, पण भारतात जर अशी वेळ आली हिंदूंवर तर कुठेही जागा मिळणार नाही. त्यामुळे आज हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे व स्वतःसाठी व स्वतःच्या हिंदू धर्मासाठी एकत्र येऊन कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे हिंदूंनी एकत्र या व एक है तो सेफ है या नाऱ्यावरती काम करून सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन जातीपातीत न विभागता सर्व हिंदू म्हणून आज एकत्र या व इथून पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. जय श्रीराम. पाकिस्तानमध्ये निर्वासित होऊन त्यांच्या वाटेला आयुष्य आलं. परत पाकिस्तानमध्ये बांगलादेशीवरती अत्याचार झाले म्हणून त्या ठिकाणी भारतानं सैन्य पाठवून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तेव्हा भारतीय सैन्य त्या ठिकाणी हिंदू सैन्य होतं त्या ठिकाणी लढले तिथं आणि त्यांना स्वातंत्र्य बांगलादेशाची निर्मिती झाली. बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरही बांगलादेशाला आजपर्यंत आपण हिंदुस्थान अनेक मदत पुरवत आलेलं आहे. आजला बांगलादेशाची अर्थव्यवस्था आहे. आपल्या हिंदुस्थानने भारतानं जर खऱ्या अर्थानं ते आपण त्यांचं सहाय्य कमी केलं, काढून घेतलं, सहाय्य देण्याचं कमी केलं तर हा देश अस्तित्वात राहणार नाही. तरी आज आपण पाहतोय का तिथले हिंदू सुरक्षित नाही आहेत आणि हिंदू सुरक्षित राहण्यासाठी सर्व हिंदूंनी, भारतातील हिंदूंनी, जगभरातील हिंदूंनी बांगलादेशी हिंदूंना त्या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे, मदत करणं गरजेचं आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी आपण बांगलादेशातील हिंदूंसाठी जे करता येईल ते करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण 47 नंतर पाहतोय ज्या ठिकाणी हिंदू होते त्या ठिकाणी ते अल्पसंख्याक झालेले आहेत. त्यांच्यावर अनेक अत्याचार झालेले आहेत. ते अत्याचार आपण जर सगळ्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्या, खाणीची पुस्तकं वाचली तर आपण पाहतोय की आपण एक होणं किती गरजेचं आहे. तो मोदींनी नारा दिलेला असेल आपला एक है तो सेफ आहे किंवा खऱ्या अर्थानं आपण काही दिवसापूर्वी योगींनी सांगितलं होतं आपल्याला कटेंगे तो कटेंगे. आज जर बांगलादेशी हिंदू जर पूर्ण हिंदुस्थान म्हणून एक असता तर आज बांगलादेशावरती हिंदूंमध्ये ही वेळ आलेली नसती. तर ज्या अर्थ खऱ्या अर्थानं जे योगींनी जी घोषणा दिली कटेंगे तो कटेंगे ती अगदी योग्य होती. म्हणूनच सगळ्या हिंदूंनी एक व्हा, हिंदू संस्कृती जागवा, हिंदूंची अस्मिता जागवा आणि हिंदूंसाठी एक व्हा. सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपले बांगलादेशमध्ये राहणारे हिंदू बांधव जे आहेत त्यांच्या जो मुस्लिम धर्मांध जे आहेत ज्यांच्याकडून अत्याचार केला जात आहे, त्यांची घरदारं लुटली गेलेली आहेत, ज्यांना बांगलादेशातून निर्वासित केलं जात आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण सगळे येथे एकत्र आलेलो आहोत.
या पद्धतीने जर पॅलेस्टाईनमध्ये जर काही एखादी घटना झाली तर इथले मुस्लिम रस्त्यावर उतरतात, तर बांगलादेशामधील जर हिंदूंच्या विरोधात काय झालं तर इथल्या हिंदूंनी सुद्धा असे एकत्र आले पाहिजे. यावेळेस इस्रायलमध्ये सुद्धा ज्यावेळेस पहिले 1400-1500 नागरिक मारले होते त्यात 10 हिंदू विद्यार्थी सुद्धा होते त्या नद्या. आणि असंच हे मुस्लिम धर्मांध जे आहेत, जे जिहादी लोक आहेत, जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी देशात आपल्या देशात सुद्धा असं कुठं आपल्या महिलांचा हत्याकांड असेल, मुलींचं चेंबरमध्ये घालणं असेल, फ्रीजमध्ये घालणं असेल, आज 30 वर्ष बांगलादेशमध्ये चालू आहे. तर आज मी आवाहन करतो जास्तीत जास्त हिंदूंनी नुसतं आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी करू किंवा आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे. हे करायच्या ऐवजी आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत. याच्यावर पहिली जी क्रिया म्हणजे पहिलं जे काम आहे ते आपल्याला आपल्या देशापासून म्हणण्यापेक्षा आपल्या गावातून इथून चालू झालं पाहिजे. याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे याच्याविषयी सगळ्यांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे. ह्या गोष्टीचा आजचा निषेध करतो जे आपण, पण इथून पुढे सुद्धा एकत्र येऊन नुसतं मोर्चे न काढता, नुसतं ग्राउंडवर न उतरता ते इतर दुसरे जे मार्ग असतील त्या मार्गाने आपल्याला उतरलं पाहिजे आणि तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. कोणीही न घाबरता न चुकता सगळं एकत्र येऊन आहे ना ह्या जिहादी मुस्लिमांच्या विरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे. थांबतो. देशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतोय, हिंदूंना घरातून ओढून आणून मारले जाते, हिंदू तिथल्या स्त्रियांवरती बलात्कार होतो, या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मंचरमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि कुठंतरी हिंदूंवरती जो अत्याचार होतोय, अन्याय होतोय, याला वाचा फोडण्यासाठी तमाम महाराष्ट्रभर आज आंदोलन केलं जाते, मूकमोर्चा काढला जातोय. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या गोष्टीसाठी प्रत्येक हिंदूंनी रस्त्यावरती येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक हिंदूंना आव्हान करतोय की त्यांनी रस्त्यावरती येऊन या गोष्टीला जे जिहादी लोक आहेत की जे आपल्या हिंदूंना मारहाण करतायत, ठेचतायत, बाहेर आणून त्यांच्या डोक्यात दगडी घातली जात आहेत, तरी पण तिथलं सरकार त्यांना गांभीर्याने घेत नाही आहे. तर आमची सरकारला देखील विनंती आहे भारतातल्या की तिथल्या हिंदूंवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. जय श्री राम.